युट्यूब फॅमिली, हे बघा चूल पेटायसाठी मी लाकडं तुडी दे. मोठं लाकडं आहे जराशी. झाडच तुटन मग त्याने नाही तर. खूप मोठं लाकूड होतं ते तोडायला लागले मम्मी आता. चूल पेटवायची तयारी चालू आहे. चूल पेटी दे, ते गेले भाजीला आणायला. तर आपलं येते पसारा बाहेर. हे बघा पप्पा आता भाजीला घेऊन आलेत. काय आणलंय? बकऱ्याचं मटण. द्या. मम्मी गेली आता आंघोळीला, मग आल्यावरती आपण स्वयंपाक करू. हे बघा आम्ही ना चूलची जागा चेंज केली आता. इथे ठेवली आहे. तिकडं ना खूपच ऊन लागतं. मम्मीने झाडू वगैरे मारून घेतलाय बघा इथे. इथंच पेटणार, इथं बसा पसारा आणायला पण जवळची जवळ आहे. हा बघा इथून फक्त इथपर्यंत, इथून आम्हाला तिथपर्यंत जायला लागायचं. ते खूप लांब पडायचं आणि तिथं ना आता ऊन येतले लवकर. तर त्या मम्मी तयारी करते. कांदा बिंदा कापून घेते तवर. कांदा टमाटर. पप्पा चूल बनवताय इकडं. ते गवऱ्या लय सगळ्याच नका टाकू, लय जाळ लागत आहे मग त्याचा. बरं आपण चटपट झालं इथे जमवते. तेवढं पाण्याचं बुजलं पण सर ते ठेवायला बी जागा आहे सगळं तिथं. काय करते मग सांग. कांदा कापते आणि पावसाची पन्नी लावली तरी आपली चुली जमती राहायला. पावसाळ्यात कोण पेटी, पावसात पुन्हा पाणी येतं पुढं. सरपण कोण आणीन काय आणीन. आपलं मजा वाटते. गरमीचे दिवस आहेत मग पेटीतच चूल. आता बकऱ्याचं मटण आणलंय त्यांनी. आता त्याची थोडी बिर्याणी बनवते मी. पालक भाजी बनवली आतमध्ये. काही ज्वारीच्या 1-2 भाकरी करून घेईन. चला बघा आता झालो आम्ही सेट. इथं चूल वगैरे सगळं सामान घेऊन आम्ही आता चुलाची जागा बदली केली. आज ऊन लागत होतं आमच्या मॅडमला लय म्हणून. एवढी काळजी घेते बाई माझी. पेटवा ना चूल आता. होऊन दे ना, परत जळाला ठेवते. समजा रेडी कर आणि मग टाकायचे. तवर पेटन. कांदा टमाटर तर घेतले. सुकलेलं आहे पुरं. बसल बाई अद्रक लसूण दे जरा. हे बघा जरा भगुलं मम्मी हिसळून घेते. धूळ बिळ बसलाय. हे तुम्ही उचलाय ना. समजा उचले खाली माचीला त्या कोपऱ्यात. चूल अशी उभी केली. इटा लुंडू करायला लागला. साईडने माती लावायला पाहिजे. पण आता जमला काय इथलं राग बी बसून बरोबर हालायचीच नाही तुला. पावसाळ्यात अशी पन्नी लावली का ती पुढे तिकडे लय माती ते चिटकती भांड्याला. हा इथे टेन्शन नाही एवढं कपडा. दादा साहेब मला छोटा भगुला आणून दे बरं स्टीलचा. काढला असतं थोडं तुम्हाला दिली असते. नाही का म्हणलं मी खाय ना 2 भाजी काढली नाही. हल्लो का जरा चेत 2 मिनिटं केलं. तेला ती केटली टाकली घासायला. तेलाला पन्नीनीच वतीणार आहे. हा बाबा सांगायचं. कांदा टाकून घेते. आहो थोडंच ये मला लय सासू सारखा वाकडा लागली देता. एवढं तेल टाकलं तेवढंच टाकलं. काय नाही होत.
कांदा टाकलाय. बेकार ते. गरम मसाला काय नाही म्हणतात काढून याला. ते गरम बिया- मसाला टाकते. अव वाटणाच्या भाजीला असल्यावर मग ते कचकच लागायला. बकऱ्याचं मटण आहे का कोणाला काय माहिती खातच नाहीत का मग काय माहिती. आता आपल्याला कधी मध्ये खावं वाटलं का मग खाऊ नाही वाटत. सगळ्यांनी सोबत खाल्लं तर मग बरं वाटत. आज बोकडाच्या मटणाची बिर्याणी बनवायची. ते म्हणले मम्मी बिर्याणी बनव आम्ही भात भात खाऊ तुम्ही पिसा पिसा खा. मग काय करू आपण. धुवून काढते आता चांगलं 2-3 पाण्याने. आज काय चरबी दे काय दिले असं पांढरं तुला चांगलं दे मला. आता कोथिंबीर घेतली साफ करायला. मटण धुवून घेतले 2-3 पाण्याने मस्त. कोथिंबीर साफ करते. काय ते गवऱ्या वड्या दिल्या तर नव्हत्या. नाही खाली लागला तिथं. ते राखायला वाटायचं ना जराशी. हे बघा मम्मीने अद्रक लसूण घेतलंय कुटायला. अद्रक लसूण कुटून घेते. मालकाने बघा आमच्या कसं पितळाचं आणलंय खालबदावी आणि हे कुटायचं बी. 2000. 1 किलोच्या वर वजन असेल त्याचं. कुटून घेतल्या त्या याच्यामध्ये टाकून घेते. याला हा आता मटण टाकून घेते मम्मी. आज जरा जागा चेंज केली ना आम्ही तर हे होते. मीठ आणलंय का याच्यात. हो सगळं आणले. आता मसाले टाकून घेते. हळद टाकते थोडी. एक कमी टाकते. कोणचं मसाला होईल मग गरम मसाला टाकला पण तिखट टाकते ना. मिरची पावडर, मिरची पावडर आहे आणि मीठ. चवीनुसार मीठ टाकते आपलं. हे मीठ असं खरट नाहीये. पण आम्ही शेंदा मीठ खातो ते काय कारण हा काळं मीठ. गरम मसाला टाकून घेते थोडा. आणि ती पाणी एक नाही आणलं ना मला. ते काय पाणी आहे नाही समोर. नळाचं पाणी ते मग काय करायचं? नळाचं नको बाकी आणू द्या. हे बघा कांदा चिकन मटन सगळं परतून झाले. आता टमाटर टाकून घेते वरून. चिकन मटन ध्यानात घेते. चिकनाच्या इथे तोंडामध्ये मटन बोलायचं आहे. आता कोथिंबीर कापून घेते. इकडे ना सावली पडायला लागली आहे भिंतीची. नका लई जाळ घालू. राहू दे. कोथिंबीर टाकून घेते. बरं उन्हाला चूल मानली आहे म्हणतात ना जेवणामध्ये सूर्याचे किरण पण पडले पाहिजे. हे बघा चांगल्यापैकी आता मसाला परतलाय. शिजायसाठी पाणी टाकते. बकऱ्याचं मटण आहे ना जरा टाइमच लागेल आपल्याला. पाणी टाकून घेतलं. आता हे बघा पाण्याला आता उकळी फुटली आहे. आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. मम्मी नाही येते तर मीच टाकून घेते आता. हे बघा आता मम्मीने चटई टाकली आहे. सामान घेतले सगळं. चला आता आम्ही पप्पा पाणी घेऊन आले. ती शिळी भाजी आणि शिळी इकडे. बिर्याणी बघा तिथं आम्ही ना अशीच चुलीवर ठेवली होती. हारावरती ठेवली होती. मस्त झाली असेल ना आता बघा. असं पूर्ण पॅक बेक करून हारावर ठेवलेली आहे.
हिरावच्या साईडला हे बघा आता हेच खा भाजीवाली. खायचं नाही दुसऱ्या दिवशी शिरा भाकर खायचं. आता जेवढं आहे ना तिथं घरी काय करावं? तू मटकट हे बघा मम्मी आता बिर्याणी घेऊन येते. ती भेटायला तेच बघायला गेलती मी आतमध्ये ते रिंग भेटायला ना याची ठेवायला. मस्त बघा काय यांचं ते खाली. टाकले ते मुलं हे बघा पातीचे कांदे घेतलेत खायला मस्त. परतीचे कांदे चांगले लागतात खायला. नुसते लिंबू बी वाळलेत सगळे. लिंबू कापून घेते मम्मी. एक डाळ पालक केली. गरमीची लई शिदा फळं सुकायला लागले तर तुम्हाला भाजी विधू होय पहिलं. ताटच नाही आणली ती जेवायला. बरेच आहेत ना. ते धुवून काढलंय मी आज. डाळ पालक देऊ. किती तुमची डाळ पालक? हे बघा मम्मीने दाल पालक पण बनवली आहे. बघा जेवणासाठी डाळ पालक बनवली आहे. लय दिवस झालं पालकची भाजी नव्हती बनवली आणि याच्यामध्ये बिर्याणी बनवली आहे. मटन बिर्याणी बघा आपली मटन मस्त. बिर्याणी बनवली आज. मस्त मस्त झाली. लय भारी खुली राहते शिदा जराशी. तुम्हाला हे देऊ पालक. थोडी शिकते. पप्पा आधी पालक आणि दाल खाते आणि मग बिर्याणी बिर्याणी खाते. खाणार आहे ते खा पहिलं. ते भाकर खात असते आधी आणि मग भात. तुला वाढू का? हा मला वाढ ना बिर्याणी. दादा साहेब माझा बिना जेवणाचाच जातो सकाळी नाश्ता करायला. ते पहिली आणि नंतर भात. बघा आता मी बिर्याणी खाऊन दाखवते म्हणजे सांगते कशी झाली. पोळत आहे बा दम खजाराशी मार तोंडाला येईल पोट बिल. आधीच तो गार वाऱ्यात फॅनच्या खाली बसलो तरी बी. हे फॅनच गरम वाफ द्यायला लागला आता. हा फॅन गरम वाफ द्यायला लागलाय. गरमी तेवढी पडली. चांगलं झालंय का लय भारी झाली. खरंच? तोंडात टाकलं की भात हिरगाळायला लागला. बघा बाय सर्वांना. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.